नमस्कार फ्रेंड. आपण संशोधनशास्त्र ह्या विषयाचा आपण अभ्यास करत होतो. या संशोधनशास्त्र या विषयातील घटक 4 उपघटक आ या घटकाचा आज आपण विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. एम ए मराठी सेमिस्टर 1 मधला हा विषय आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधील संशोधनशास्त्र हा एम ए मराठीमधील सेमिस्टर 1 मधला हा विषय आहे. तर प्रकल्प अथवा प्रबंधिका, संकल्पना आणि स्वरूप. तर प्रकल्प आहे आणि प्रबंधिका यांचं संकल्पना आणि स्वरूप आहे ते पाहूया. तर या घटकात काय काय आहे, तर प्रकल्प आपल्याला दिलेला आहे. नंतर मग प्रबंधिका यांचे संकल्पना आणि स्वरूप आहे. प्रकल्प शब्दार्थ, प्रकल्प म्हणजे काय, प्रकल्पाचे प्रकार, प्रकल्पाची पद्धत काय ते समजून घ्यायचं आहे. नंतर मग प्रकल्प अथवा प्रबंधिका लेखन पद्धती, प्रकल्पाचे शीर्षक, ते प्रकल्प अहवालपर्यंतचे उपमुद्दे समाविष्ट आहेत ते समजून घ्यायचे. त्याचा उद्देश काय आहे, या घटकाचा उद्देश काय आहे, प्रकल्प संकल्प आणि स्वरूप समजून घेणे, प्रकल्प लेखन प्रक्रिया आणि पद्धती विचारात घेणे. म्हणजे प्रकल्प लेखन प्रक्रिया कशी आहे, त्याची पद्धत काय आहे, हे विचारात घेणे हा एक उद्देश आहे. प्रकल्प लेखनशास्त्राचे आकलन करणे, जे प्रकल्प लेखन शास्त्र आहे त्याचं आकलन करणे, त्या समजून घेणे. संशोधनशास्त्र ही एक व्यापक ज्ञानशाखा आहे. संशोधनशास्त्र काय आहे, संशोधनशास्त्र ही एक व्यापक ज्ञानशाखा आहे. प्रकल्प हे संशोधनाचे एक रूप आहे. प्रकल्प काय, तर संशोधनाचे एक रूप आहे ज्याद्वारे माहिती संकलन करून नवीन रूपात मांडता येते. काय केलं जातं, हे प्रकल्प हे संशोधनाचे एक रूप आहे ज्याद्वारे जी माहिती आहे मिळवतो आपण, ते संकलन साठवले जातं करून ती नवीन रूपात मांडता येते. शैक्षणिक क्षेत्रातील प्रकल्प विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढवते. हे जे प्रकल्प लेखन आहे हे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढवण्याचं काम करतं. प्रकल्प लेखनाचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रकल्प शब्दार्थ, प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट. प्रकल्प म्हणजे काय, प्रोजेक्ट हा शब्द मूळ लॅटिन प्रोसिएर पुढे फेकणे या क्रियापदावरून आला आहे. त्याचा अर्थ अग्रक्रम किंवा जी गोष्ट पुढे काढली जाते असा आहे. याचा अर्थ काय, प्रकल्पाचा अग्रक्रम किंवा जी गोष्ट पुढे काढली जाते असा आहे. सध्या इंग्रजी भाषेत हा शब्द एखाद्या मोठ्या योजनेचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो. प्रकल्प म्हणजे काय, प्रकल्पाचे प्रकाराची सुरुवात काय ते समजून घ्या. प्रकल्प म्हणजे काय, संशोधन शास्त्रात प्रकल्पाची निश्चित एकच व्याख्या उपलब्ध नाहीये. शास्त्रामध्ये प्रकल्पाची अशी एक कोणती निश्चित व्याख्या नाहीये. तर पहिली व्याख्या काय, तर विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजित केलेले व्यक्तिगत किंवा सहकार्याचे शास्त्रीय संशोधन कार्य म्हणजे प्रकल्प आपण म्हणू शकतो. दुसरी व्याख्या काय घेता येईल, तर विशेष उद्देशाने केलेला एक ठोस आणि संघटित प्रयत्न ज्यामुळे एक अद्वितीय किंवा नाविन्यपूर्ण वितरण करण्याची गरज असते, यासही आपण प्रकल्प म्हणू शकतो. तर तिसरी व्याख्या काय देता येईल, ते व्यापक स्वरूपाचा व्यक्तिगत सामुदायिक भाषा अभ्यासाचा दीर्घकालीन क्षेत्रीय संशोधनावर आधारित असलेला तपशीलवार अभ्यास म्हणजे प्रकल्प होय. काय, तर व्यापक स्वरूपाचा व्यक्तिगत किंवा सामुदायिक अभ्यासाचा दीर्घकालीन क्षेत्रीय संशोधनावर आधारित असलेला एखादा तपशीलवार अभ्यास म्हणजे प्रकल्प आहे. प्रकल्प हा शैक्षणिक आणि संशोधनपर महत्त्व असलेला प्रयत्न असतो. प्रकल्पाचे प्रकार कोणते आहेत, तर प्रकल्प संकल्पना व्यापक असल्याने त्याचे विविध प्रकार येतात. प्रकल्पाचे प्रकार वास्तविकतेनुसार आणि लेखन पद्धतीनुसार ठरत असतात. तर पुढे काही प्रकल्पाचे प्रकार आहेत. प्रकल्पाची पद्धती, प्रकल्पाचे प्रकार सूची: लघु प्रकल्प, बृहत प्रकल्प, शोध प्रकल्प, शैक्षणिक प्रकल्प, शासकीय प्रकल्प, उद्योग प्रकल्प, सर्वेक्षणात्मक प्रकल्प, सहसंवेदनात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तत्वकाव्याची निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प. हे सारे काहीतरी अंदाजे 10-12 प्रकल्पाचे प्रकार इथे दिलेले आहेत. प्रकल्पाची पद्धती काय, मेथोडॉलॉजी काय, संशोधनात पद्धतशास्त्राला मेथोडॉलॉजी महत्त्वाचे स्थान आहे. संशोधनात पद्धतशास्त्राला महत्त्वाचे स्थान आहे. प्रकल्प पद्धती प्रोजेक्ट मेथोडॉलॉजी ही जॉन ड्यू यांच्या कार्यवादावर आधारलेली आहे. प्रकल्प पद्धती कुणाच्या कार्यावर आधारलेली आहे, तर जॉन ड्यू यांच्या कार्यवादावर आधारलेली आहे. ही पद्धतीमुळे विद्यार्थी अभ्यासकांना संशोधन करण्याची संधी मिळते. या पद्धतीमुळे प्रकल्पाचे मुख्य 3 टप्पे कोणते आहेत, प्रकल्प नियोजन,
प्रकल्पापूर्वीचं नियोजन, नंतर प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही आणि प्रकल्पोत्तर कार्यवाही. म्हणजे प्रकल्प करताना त्याच्या अगोदरचं नियोजन, नंतर मग प्रकल्प चालू असताना त्याची कार्यवाही प्रत्यक्ष आणि प्रकल्पानंतरची कार्यवाही. असे 3 प्रमुख प्रकल्पाचे टप्पे आहेत. प्रकल्प नियोजन. प्रकल्प निवड आणि नियोजन हे मुख्य घटक आहेत. ही नियोजन गणित, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्रे अशा विविध विषयांवर आधारित असू शकते. प्रकल्पाची पद्धती समाप्त आणि प्रकल्प लेखन पद्धतीची सुरुवात. प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही. प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी नियोजन आणि शिक्षकांचे प्राशशिक सहकार्य, उदाहरणार्थ ठिकाणाची उपलब्धता, परवानगी आवश्यक असते. वरिष्ठ विद्यार्थ्यांचे गट नेमून त्यांना माहिती संकलनाचे काम वाटून द्यावे. योग्य नियोजनामुळे प्रत्यक्ष कार्यवाही सोपी होते. प्रकल्प उत्तर कार्यवाही. प्रारंभिक कार्य, अडचणी आणि घेतलेल्या नोंदीवर चर्चा करणे. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून विषयाची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे. शिक्षकांना प्रकल्पाचे यश, अपयश आणि मूल्यांकन करून अंतिम अहवाल तयार करणे. पुढे आहे प्रकल्प लेखन पद्धती. तर ही लेखन पद्धती काय आहे? प्रकल्पाची लेखन पद्धती. प्रकल्प लेखन पद्धती हा संशोधन शास्त्रातील महत्त्वाचा आविष्कार आहे. या लेखन पद्धतीत प्रकल्प, विषय, संकल्पना, उद्दिष्ट, संशोधन पद्धती, निष्कर्ष, संदर्भ यातील घटकांचा समावेश होतो. आता पुढे प्रकल्पाचे शीर्षक, प्रकल्पाची नोंद, प्रकाराची नोंद, उद्दिष्टे समजून घेऊया. तर प्रकल्पाचे शीर्षक मूलभूत विषयाच्या घटकांशी संबंधित आणि संशोधन शास्त्रावर आधारित असावे. जे शीर्षक आपण देऊ प्रकल्पाला ते मूलभूत विषयाच्या घटकांशी संबंधित आणि संशोधन शास्त्रावर आधारित असायला हवं. ते मर्यादित, वस्तुनिष्ठ आणि अवक्यातील असावे. शीर्षकात अनावश्यक शब्द न वापरता विषयाचे नेमके स्वरूप दर्शवावे. प्रकाराची नोंद. प्रकल्पाची नोंद काय आहे? प्रकल्प कोणत्या प्रकारात मोडते त्या प्रकाराची नोंद करणे. लघु प्रकल्प, बृहत प्रकल्प, शोध, शैक्षणिक, शासकीय हे कोणत्या प्रकारात आहे त्या प्रकाराची नोंद करणे. प्रकल्पाच्या प्रकारावरून त्याचे स्वरूप आणि त्यामागील कारण लक्षात येते. उद्दिष्ट काय? प्रकल्प सिद्ध करताना ध्येय, उद्दिष्ट निश्चित असणे आवश्यक आहे. उद्दिष्टांशिवाय प्रकल्पाला स्पष्ट दिशा मिळत नाही. संशोधनाची उद्दिष्टे स्पष्टपणे आणि सविस्तरपणे मांडावे लागतात. उदाहरणार्थ राजकीय संबंधातील बदल. आता पुढे आहे प्रकल्पाचे साहित्य. प्रकल्पाचे साहित्य, रेफरन्स लिटरेचर. प्रकल्प लेखनासाठी संदर्भ साहित्य गोळा करणे, नोंदी करणे आणि विश्लेषण करणे आवश्यक आहेत. संदर्भ साहित्यात पुस्तके, नियतकालिके, शोध प्रबंध, सर्वेक्षण, लेख, माहिती यांचा समावेश असतो. साहित्य मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत? तर संशोधनात ज्ञान, माहिती मिळवण्यासाठी तार्किक भूमिका विकसित करणे, प्राथमिक डेटा स्रोतांचे वापर करणे, ग्रंथालय, निरीक्षक आणि तज्ज्ञांकडून मदत घेणे, विविध इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आणि सर्च इंजिनचा वापर करणे, गोळा केलेल्या साहित्याचे व्यवस्थापन आणि विश्लेषण करणे, औपचारिक साहित्य परीक्षण वाचकांना माहिती देण्यासाठी आणि प्रकल्पाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी आवश्यक असते. आता कार्यपद्धती आहे, मेथोडॉलॉजी काय आहे? तर प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कार्यपद्धतीचा वापर महत्त्वाचा आहे. संशोधन कार्याला यश मिळवण्यासाठी सैद्धांतिक पद्धतीचे स्थान महत्त्वाचे आहे. कार्यपद्धतीचे प्रकार आणि घटक. आता कार्यपद्धतीचे प्रकार आणि घटक कोणते? ते आकलन, संख्यात्मक, गुणात्मक आणि मिश्र दृष्टिकोन, अवलोकन, मूल्याधिष्ठित, क्रियामूल्यात्मक आणि बहुमुखी दृष्टिकोन. नंतर मग प्राथमिक डेटा. प्राथमिक डेटामध्ये काय काय आहे? तर सर्वेक्षण आहे, मुलाखती आहे, निरीक्षण आहे. दुय्यम डेटा, दस्तऐवज, डेटा संच आणि ऑनलाईन डेटा. संख्यात्मक पद्धती विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित करून आकडेवारीचा वापर करते. गुणात्मक पद्धती मानवी अनुभव, राजकीय स्वरूप व संकल्पनांच्या खोलीवर भर देते. पुढे निवेदन आणि सादरीकरण. निवडलेल्या निवेदन, स्टेटमेंट, रिपोर्ट. निवडलेल्या प्रकल्पाच्या कामाचा हेतू स्पष्ट करणे आवश्यक आहे. निवेदन संशोधकाचे वचन, मनन आणि चिंतन यांवर आधारित असते. प्रकल्प लेखन शैक्षणिक गुण मिळवण्यासाठी नसून संशोधन पद्धतीमध्ये पारंगत होण्यासाठी महत्त्वाचे असते.
पुढे प्रेझेंटेशन सादरीकरण, संकलित केलेल्या माहितीची पद्धतशीर मांडणी करणे, यांमध्ये सहाय्य करणाऱ्यांच्या आभार मानणे आणि संदर्भ साहित्याचे नोंदी करणे आवश्यक आहे. शैक्षणिक प्रकल्पामध्ये विशिष्ट संरचना तयार करून सादरीकरण करावे लागते. चांगले सादरीकरण ज्ञानवर्धक, खेळकर आणि प्रभावी असावे. पुढे आहे आकृती आणि चित्रांकन, प्रकल्पाचे विशेष निष्कर्ष, प्रकल्प अहवाल आणि समारोप पाहूया. आकृती आणि चित्रांकन, प्रकल्प लेखनात गोळा केलेली माहिती आकृत्या, नकाशे, तक्ते इत्यादींच्या माध्यमातून दर्शवणे आवश्यक आहे. यामुळे प्रकल्पाला संदर्भासह मूर्त स्वरूप प्राप्त होते. प्रकल्पाचे विशेष आणि निष्कर्ष, प्रकल्पाच्या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष हा लेखनातील महत्त्वाचा मुद्दा आहे. संशोधना विद्यार्थ्यांनी विशिष्ट गृहीतके गृहीत धरून संक्षिप्त विचार मांडल्यास त्याला प्रकल्पाचे विशेष म्हणतात. प्रकल्प अहवाल, प्रकल्पाच्या शेवटी प्रकल्प अहवाल लेखन केले जाते. यात प्रकल्पाचे सर्व तपशील, कार्यप्रणाली, उद्दिष्टांची पूर्तता, मागणी इत्यादी समाविष्ट असतात. प्रकल्प अहवाल हा प्रकल्पाचे सार असतो. यातून प्रकल्पाची व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित होते. समारोप, आता घटकाचा समारोप आहे. तर शेवटच्या टप्प्यात आलो आहे. प्रकल्प लेखन पद्धती हा संशोधन शास्त्रातील महत्त्वाचा भाग आहे. प्रकल्प लेखनासाठी उद्दिष्ट, पद्धतशीर साधनांचे आकलन, विषयांची मांडणी, विश्लेषण आणि निष्कर्ष यांवर लक्ष देणे महत्त्वाचे असते. प्रकल्प हा संशोधन पद्धतशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. प्रकल्प काय, तर संशोधन पद्धतशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. प्रकल्प लेखन पद्धतीला काही प्रश्न उत्तरे आलेत ते पाहूया. दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. प्रकल्पाची संकल्पना स्पष्ट करून त्याचे मूळ शब्दार्थ सविस्तर मांडा. काय, तर प्रकल्पाची संकल्पना काय ते समजून घ्यायचं आणि त्याचा मूळ शब्दार्थ काय ते समजून घ्यायचं आहे. प्रकल्प ही संकल्पना संशोधन शास्त्रातील एक महत्त्वाचा लेखनाविष्कार आहे. प्रकल्पात एखाद्या मूलभूत घटक किंवा विषय घेऊन त्याचा शोध घेण्यावर आणि त्या माहितीला नवीन रूपात मांडण्यावर भर असतो. संशोधन पद्धतीमध्ये प्रकल्पाची स्वरूप तत्त्वे स्पष्ट केलेली असतात. शैक्षणिक क्षेत्रात प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढते. आता प्रकल्पाचा शब्दार्थ काय, एटिमॉलॉजी काय ते समजून घेऊ. प्रकल्पाला इंग्रजीत प्रोजेक्ट म्हणतात. हा शब्द पुढे आणि लॅटिन क्रियापद प्रोसियर म्हणजे फेकणे, पुढे फेकणे या शब्दातून आलेला आहे. याचा अर्थ जी गोष्ट पुढे ढकलली जाते, काढली जाते किंवा अग्रक्रम असा होतो. याचा अर्थ काय होतो, जी गोष्ट पुढे ढकलली जाते किंवा अग्रक्रम असा ह्या प्रोजेक्टचा अर्थ होतो. तर ग्रीक भाषेत प्रो आणि ऐसियर कृती यांच्या समान अर्थाने प्रोजेक्ट याचा अर्थ कृती असा होतो. सध्या इंग्रजी भाषेत प्रोजेक्ट म्हणजे एखाद्या मोठ्या योजनेचा संदर्भ असा रूढ झाला आहे. संशोधन शास्त्रात प्रकल्पाची निश्चित व्याख्या नसली तरी हे काळजीपूर्वक नियोजित केलेले कार्य असून विशिष्ट ध्येय साधण्यासाठी संघटित प्रयत्न असतो. हे काय, तर काळजीपूर्वक नियोजित केलेले कार्य, त्यास आपण प्रकल्प असं म्हणू शकतो. प्रकल्पाची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रकल्पाचं महत्त्व काय आहे ते स्पष्ट करा. प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे आहेत. ऑब्जेक्टिव्ह, प्रकल्पाची उद्दिष्टे प्रकल्पाला स्पष्ट दिशा देतात. प्रकल्प सिद्ध करताना निश्चित ध्येय असणे आवश्यक असते. प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. प्रकल्प ही संकल्पना आणि तिची स्वरूप समजून घेणे, प्रकल्प लेखनाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे, प्रकल्प लेखनाची पद्धती विचारात घेणे, प्रकल्प लेखनशास्त्राचे आकलन करणे, विषयाचे विस्तृत कालखंडात झालेले बदल किंवा प्रवाह स्पष्ट करणे, हे उद्दिष्ट आहेत प्रकल्पाची. तर शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व काय, तर प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढते. विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणाने संशोधन करण्याची संधी मिळते. ते एखाद्या विषयाचा मूलभूत घटक घेऊन तपशीलवार अभ्यास करण्यास शिकतात. प्रकल्प हे केवळ गुण मिळवण्यापुरते मर्यादित नसून ते अभ्यासकाला संशोधन पद्धतीमध्ये पारंगत होण्यास मदत करतात. प्रकल्प म्हणजे काय, त्याची व्याख्या देऊन प्रकल्पाचे विविध प्रकार स्पष्ट करा. प्रकल्पाची व्याख्या. संशोधन शास्त्रात प्रकल्पाची निश्चित अशी एकच व्याख्या नसली तरी तो व्यक्तिगत किंवा सहकार्याने केलेला शास्त्रीय संशोधन किंवा शिस्तबद्ध अभ्यासाने समाविष्ट केलेला आणि विशिष्ट ध्येय साधण्यासाठी काळजीपूर्वक नियोजित केलेले कार्य
असते असे यास आपण संशोधन म्हणू शकतो. हा एक विशेष उद्देशाने केलेला ठोस संघटित प्रयत्न असतो, ज्यातून एक अद्वितीय अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण वितरण, उदाहरणार्थ उत्पादन, सेवा किंवा प्रक्रिया करण्याची गरज असते. प्रकल्पाचे विविध प्रकार. वास्तविकतेनुसार या विविध क्षेत्रांनुसार प्रकल्पाचे अनेक प्रकार ठरतात. प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत: लघु प्रकल्प, बृहत प्रकल्प, शोध प्रकल्प, शैक्षणिक प्रकल्प, शासकीय प्रकल्प, उद्योग प्रकल्प, सर्वेक्षणात्मक प्रकल्प, सहसंवेदनात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तत्वकाव्याच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प. हे असे काही 10-12 प्रकल्पाचे प्रकार आहेत. प्रकल्पाची पद्धती, प्रोजेक्ट मेथोडॉलॉजी स्पष्ट करून प्रश्न 4, प्रकल्पाची पद्धती स्पष्ट करून प्रकल्पाच्या 3 मुख्य टप्प्यांचे वर्णन करा. संशोधनात पद्धतशास्त्राला मेथोडॉलॉजी अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. प्रकल्पाच्या संपूर्ण प्रक्रियेला प्रोजेक्ट मेथोडॉलॉजी असे म्हणतात. प्रकल्पाच्या संपूर्ण जी प्रक्रिया आहे त्याला प्रोजेक्ट मेथोडॉलॉजी असे म्हणतात. प्रकल्पाची पद्धत म्हणू शकतो. ही पद्धती जॉन ड्यू यांनी प्रतिपादित केलेल्या कार्यवादावर आधारलेली आहे. या पद्धतीमुळे अभ्यासकांना मुक्त वातावरण आणि संशोधनाची संधी मिळते. आता पुढे काही प्रकल्पाचे मुख्य टप्पे आहेत. प्रकल्प पद्धतीचे मुख्य 3 टप्पे खालीलप्रमाणे आहेत. प्रकल्प नियोजन, प्लॅनिंग. यात प्रकल्पाची निवड आणि नियोजन केले जाते. कोणत्या विषयांतर्गत, उदाहरणार्थ गणित, भाषा, विज्ञान प्रकल्प करायचे हे ठरवले जाते. घटकांचे आकलन झाल्यावर अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रकल्पाची आवश्यकता असते. पुढचा आहे प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही, एक्झिक्युशन. निवडलेल्या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी प्रशासकीय भाग, उदाहरणार्थ संस्थेकडून पत्रव्यवहार, ठिकाणांची उपलब्धता पूर्ण करावा लागतो. वरिष्ठ विद्यार्थ्यांचे गट नेमणे, गटप्रमुख नेमणे आणि वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. प्रकल्पोत्तर कार्यवाही, प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज. कार्य सुरू झाल्यानंतर आलेल्या अडचणी, नोंदी आणि केलेल्या कार्यावर चर्चा करणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, शिक्षकांना प्रकल्पाचे यश अपयश जाणून घेऊन त्यांचे मूल्यांकन करावे आणि अंतिम अहवाल तयार करावा. ते ह्याच्या 3 पद्धतीमध्ये प्रोजेक्ट प्रकल्पाचे कार्य होतं. टप्पे आहेत. प्रकल्प पद्धतीमधील हे 3 टप्पे आहेत: नियोजन आणि नियोजन पद्धती, एक्झिक्युशन, प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही आणि प्रकल्पानंतरची कार्यवाही. प्रश्न 5, प्रकल्प लेखनासाठी आवश्यक असलेला संदर्भ साहित्य, रेफरन्स लिटरेचर मिळवण्याच्या विविध मार्गांची माहिती द्या. प्रकल्प लेखनासाठी आवश्यक संदर्भ साहित्य, रेफरन्स लिटरेचर गोळा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या साहित्यामध्ये पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ, नियतकालिकांमधील लेख, शोधप्रबंध, सर्वेक्षण, वर्तमानपत्रातील लेख, साहित्य, माहिती इत्यादींचा समावेश असतो. साहित्य मिळवण्याचे विविध मार्ग. सैद्धांतिक माहितीमध्ये प्रतिबद्धता, विषयांवर योग्य ज्ञान आणि माहिती मिळवण्यासाठी तार्किक भूमिका विकसित करणे. दुसरा आहे प्राथमिक डेटा स्रोत. संशोधन करताना प्राथमिक डेटा स्रोत, उदाहरणार्थ थेट मुलाखती, निरीक्षण वापरून माहिती मिळवणे. तिसरे आहे तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ग्रंथपाल, निरीक्षक आणि इतर संशोधकांच्या मदतीने योग्य माहिती शोधणे. चौथा आहे ई-माहितीचा वापर, विविध इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आणि सर्च इंजिनचा वापर करून योग्य शब्दांची निवड करून माहिती गोळा करणे. पाचवा आहे गोळा केलेल्या कामांचे व्यवस्थापन. गोळा केलेल्या माहितीचे व्यवस्थापन व विश्लेषण करणे महत्त्वाचे असते. सहावा आहे औपचारिक साहित्य परीक्षण. वाचकांना माहिती देण्यासाठी आणि प्रकल्पाची विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी साहित्य परीक्षण करणे गरजेचे आहे. प्रश्न 6, प्रकल्प लेखनाचे शीर्षक, टायटल कसे असावे. चांगल्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा. प्रकल्प किंवा प्रबंधिका लेखन करण्यासाठी शीर्षक हा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत घटक आहे. शीर्षक हे वाचकांना आणि परीक्षकांना प्रकल्पाचे नेमके स्वरूप दर्शवते. चांगल्या शीर्षकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर विषयनिष्ठता, शीर्षक विषयाच्या मूलभूत घटकांशी संबंधित असावे, संशोधन शास्त्रावर आधारित असावे. 2 आहे मर्यादित स्वरूप, ते व्यापक नसून मर्यादित वस्तुनिष्ठ व संशोधकाच्या अवक्यातील असावे. 3 स्पष्टता, शीर्षकात अनावश्यक शब्द टाळावेत व विषयाचे नेमके स्वरूप दर्शवावे. 4 आहे तथ्य आणि सत्यता, शीर्षक संशोधन पद्धतीला धरून वस्तुनिष्ठता आणि सत्यता
दर्शवणारे असावे. उदाहरणार्थ मराठी कादंबरी 1880 ते 1920 या कालखंडातील बदलते स्वरूप. 5वा आहे मूलभूततेला अधोरेखित करणे. चांगले शीर्षक संशोधनाच्या मूलभूततेला अधोरेखित करते आणि संशोधकाचा हेतू स्पष्ट करते. प्रश्न 7वा, प्रकल्प लेखनातील कार्यपद्धती स्पष्ट करून संख्यात्मक आणि गुणात्मक कार्यपद्धतीमधील फरक विशद करा. प्रकल्प लेखनात कार्यपद्धती मेथोडॉलॉजी ही संशोधनाचा कार्यक्रम आणि धोरण निश्चित करते, ज्यात अंमलबजावणी आणि परिणाम यांचा समावेश असतो. केवळ काम करणे पुरेसे नसून सैद्धांतिक पद्धतीचा आधार महत्त्वाचा आहे. कार्यपद्धतीचे आकलन, अवलोकन आणि प्राथमिक व दुय्यम डेटा यांचा समावेश होतो. आता संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह आणि गुणात्मक क्वालिटेटिव्ह कार्यपद्धतीमधील फरक. संख्यात्मक कार्यपद्धती काय विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित करते, तर गुणात्मक कार्यपद्धती काय मानवी अनुभव आणि संकल्पनाच्या खोलीवर अधिक भर देते. संख्यात्मक कार्यपद्धती यात आकडेवारी, गणना, आलेख इत्यादींचा वापर होतो, तर गुणात्मक कार्यपद्धतीमध्ये यात सांस्कृतिक, दर्शन किंवा संशोधनवादी दृष्टिकोनावर भर दिला जातो. संख्यात्मक कार्यपद्धतीमध्ये डेटा संकलनासाठी सर्वेक्षण, प्रश्नमंजुषा यांचा वापर होतो, तर गुणात्मक कार्यपद्धतीमध्ये डेटा संकलनासाठी मुलाखती, गटचर्चा, निरीक्षण यांचा वापर होतो. संख्यात्मक कार्यपद्धतीमध्ये ही पद्धती सांख्यिकीय विश्लेषणासाठी स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस उपयुक्त आहे, तर गुणात्मक कार्यपद्धतीमध्ये ही पद्धती विषयाचे तपशीलवार विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रश्न 8, प्रकल्प अहवालातील निवेदन, स्टेटमेंट आणि सादरीकरण प्रेझेंटेशन या घटकांचे महत्त्व स्पष्ट करा. निवेदन स्टेटमेंट निवडलेल्या प्रकल्पाच्या कामाचा हेतू आणि उद्दिष्ट स्पष्टपणे मांडणे महत्त्वाचे असते. निवेदन हे संशोधकाचे वचन, मनन, चिंतन आणि अनुभव यांचे विश्लेषण असावे लागते. निवेदन हे शैक्षणिक गुण मिळवण्यापुरते मर्यादित नसून ते अभ्यासकाला संशोधन पद्धतीमध्ये पारंगत होण्यास मदत करते. तसेच निवेदन हे हेतूचे सहेतुक पूर्वप्रकल्पित लेखनासाठी आवश्यक असते. तर सादरीकरण प्रेझेंटेशन संकलित केलेल्या माहितीची पद्धतशीर मांडणी करणे म्हणजे सादरीकरण होय. यात प्रकल्प लिहिताना ज्यांच्याकडून मदत मिळाली त्यांचे आभार मानणे, संदर्भ साहित्याची नोंदी करणे महत्त्वाचे असते. सादरीकरण ज्ञानवर्धक, खेळकर आणि प्रभावी असावे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे आणि त्यांचे लक्ष वेधून घेणे सादरीकरणात आवश्यक असते. प्रश्न 9, प्रकल्प लेखनाच्या समारोपाच्या टप्प्यात निष्कर्ष आणि प्रकल्प अहवाल यांचे स्वरूप कसे असावे ते सविस्तर मांडा. प्रकल्प लेखनाचा समारोप टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो, ज्यात निष्कर्ष आणि प्रकल्प अहवाल तयार केला जातो. प्रकल्पाचे विशेष निष्कर्ष कन्क्लुजन. प्रकल्प लेखनातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रकल्पाच्या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष. निष्कर्ष हे संशोधनार्थ्यांनी विशिष्ट गृहीतके गृहीत धरून त्यावर संक्षिप्त विचार करून घेतलेले असल्यास त्याला प्रकल्पाचे विशेष म्हणतात. निष्कर्ष हे संशोधनाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असणे आणि प्राप्त पुराव्यांवर आधारित असणे आवश्यक असतात. निष्कर्ष. प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रकल्पाच्या शेवटचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रकल्प अहवाल लेखन होय. त्यात प्रकल्प अहवाल हा प्रकल्पाचे सार असतो. यात प्रकल्पाचे संपूर्ण तपशील, कार्यप्रणाली, उद्दिष्टांची पूर्तता, प्रकल्पाची मागणी आणि इतर सर्व प्रक्रियांचा समावेश असतो. या अहवालातून प्रकल्पाची व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित होते. प्रकल्प लेखन पद्धतीमध्ये अहवालाला सर्वोच्च स्थान असते. प्रश्न 10, प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यवाही एक्झिक्युशन आणि प्रकल्पोत्तर कार्यवाही पोस्ट प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज या टप्प्यांमध्ये शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट करा. प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही. शिक्षकांची भूमिका प्रकल्प निवडल्यावर त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजन करणे आणि प्रशासकीय भाग उदाहरणार्थ संस्थेकडून पत्रव्यवहार, ठिकाणाची उपलब्धता पार पाडणे. विद्यार्थ्यांची भूमिका काय, तर निवडलेल्या प्रकल्पाच्या माहिती संदर्भात शिक्षकांना मदत करणे, गटात काम करणे आणि माहिती गोळा करण्याचे नियोजन करणे. प्रकल्प नियोजन अचूक असल्यास प्रत्यक्ष कार्यवाही सोपी होते. प्रकल्पोत्तर कार्यवाही. शिक्षकांची भूमिका काय, तर कार्य सुरू झाल्यानंतर असलेल्या अडचणी
झाल्यानंतर आलेल्या अडचणी, नोंदी आणि केलेल्या कार्यांवर चर्चा, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, प्रकल्पाचे यश अपयश जाणून घेऊन त्यांचे मूल्यांकन करणे आणि अंतिम अहवाल तयार करणे. विद्यार्थ्यांची भूमिका काय, तर कामातील अडचणी, नोंदी इत्यादींवर चर्चा करणे आणि त्या घटकांसंबंधीची संपूर्ण माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणे, मिळालेल्या माहितीचे विश्लेषण आणि सादरीकरण करणे. या दोन्ही टप्प्यांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयाने प्रकल्पाची उद्दिष्टे पूर्णत्वास येतात. लेखन पद्धती, प्रकल्प लेखन पद्धती, लघु उत्तरी प्रश्न आणि उत्तरे. प्रकल्प शब्दाचा मूळ अर्थ स्पष्ट करा. प्रकल्पाला इंग्रजीत प्रोजेक्ट म्हणतात. हा शब्द लॅटिन प्रो म्हणजे पुढे आणि प्रोसियर म्हणजे फेकणे या शब्दातून आला आहे. याचा अर्थ जी गोष्ट पुढे ढकलली जाते किंवा अग्रक्रम असा होतो. आजकाल याचा अर्थ एखाद्या मोठ्या योजनेचा संदर्भ असा रूढ झाला आहे. शैक्षणिक प्रकल्पाची दोन मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत? शैक्षणिक प्रकल्पाची दोन मुख्य उद्दिष्टे: प्रकल्पांची संकल्पना व स्वरूप अभ्यासकाला समजून देणे, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढवणे. प्रकल्पाच्या 3 प्रमुख टप्पे कोणकोणते आहेत? प्रकल्पाचे 3 प्रमुख टप्पे आहेत: प्रकल्प नियोजन, प्लॅनिंग, प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही, एक्झिक्युशन, प्रकल्पोत्तर कार्यवाही, पोस्ट प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज. प्रश्न 4. प्रकल्प नियोजन करताना कोणती मुख्य बाब विचारात घ्यावी लागते? प्रकल्प नियोजन करताना प्रकल्प निवड करणे आणि वेळेचे अचूक नियोजन करणे या मुख्य बाबी विचारात घ्याव्या लागतात. प्रकल्प गणित, भाषा, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे यांपैकी कोणत्या घटकांतर्गत आहे हे निश्चित केले जाते. प्रश्न 5. प्रकल्पोत्तर कार्यवाहीमध्ये शिक्षकांची 2 मुख्य कार्य कोणती? प्रकल्पोत्तर कार्यवाहीमध्ये शिक्षकांचे 2 मुख्य कार्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि त्या घटकासंबंधाची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे. तर दुसरा आहे प्रकल्पाचे यश अपयश जाणून घेऊन त्याचे मूल्यांकन करणे आणि अंतिम अहवाल तयार करणे. प्रश्न 6. प्रकल्पाचे शीर्षक कसे असावे? प्रकल्पाचे शीर्षक मर्यादित, वस्तुनिष्ठ आणि संशोधकाच्या अवक्यातील असावेत. यात अनावश्यक शब्द टाळावेत आणि विषयाचे नेमके स्वरूप दर्शवणारे असावे. शीर्षक संशोधन पद्धतीला धरून सत्यता दर्शवणारे असावेत. प्रश्न 7. प्रकल्प लेखनासाठी 2 महत्त्वाचे संदर्भ साहित्य स्रोत कोणते? प्रकल्प लेखनासाठी 2 महत्त्वाचे संदर्भ साहित्य स्रोत: पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि नियतकालिकांमधील लेख. दुसरा आहे प्राथमिक डेटा, उदाहरणार्थ सर्वेक्षण, मुलाखती, निरीक्षण आणि दुय्यम डेटा, उदाहरणार्थ दस्तऐवज, डेटा संच. प्रश्न 8. संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह कार्यपद्धतीचा मुख्य उद्देश काय असतो? संख्यात्मक कार्यपद्धतीचा मुख्य उद्देश विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित करणे आणि आकडेवारी, गणना, आलेख इत्यादींचा वापर करून तथ्यात्मक माहिती गोळा करणे व तिचे विश्लेषण करणे हा असतो. प्रश्न 9. प्रकल्पाच्या निवेदनात कोणत्या बाबी स्पष्ट करणे आवश्यक आहे? प्रकल्पाच्या निवेदनात प्रकल्पाच्या कामाचा हेतू, उद्दिष्टे आणि संशोधकाची भूमिका स्पष्ट मांडणे आवश्यक असते. हे निवेदन संशोधकाचे मनन, चिंतन आणि अनुभव यांचे विश्लेषण असावे. प्रश्न 10. प्रकल्प अहवाल कशाला म्हणतात आणि त्याचे महत्त्व काय आहे? प्रकल्प अहवाल म्हणजे प्रकल्पाचा शेवटचा भाग असून यात प्रकल्पाचे संपूर्ण तपशील, कार्यप्रणाली आणि उद्दिष्टांची पूर्तता यांचा समावेश असतो. प्रकल्प अहवाल हा प्रकल्पाचे सार असतो, ज्यामुळे प्रकल्पाची व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित होते. आता काही टिपा आल्यात प्रकल्प प्रबंधिका लेखन पद्धतीवर, ते पाहूया. तर उद्दिष्टे स्पष्ट करा. प्रकल्पाची निश्चित उद्दिष्टे, ध्येय, उद्दिष्टे सुरुवातीलाच स्पष्टपणे मांडा. उद्दिष्टांशिवाय प्रकल्पाला योग्य दिशा मिळत नाही आणि त्याचे मूल्यांकन करणे कठीण होते. शीर्षक मर्यादित ठेवा. प्रकल्पाचे शीर्षक व्यापक नसून मर्यादित, वस्तुनिष्ठ आणि अवक्यातील असावेत. हे अनावश्यक शब्द वगळून विषयाचे नेमके स्वरूप देणारे असावेत. संदर्भ साहित्य गोळा करा. केवळ पाठ्यपुस्तके नव्हे तर नियतकालिके, शोधप्रबंध, प्राथमिक डेटा, मुलाखती, निरीक्षण आणि माहिती, ऑनलाईन डेटाबेस यांसारखे विविध स्रोत वापरून साहित्य गोळा करा. टिप 4. पद्धतशीर नियोजन करा. प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी प्रकल्प नियोजन, प्लॅनिंग अचूक करा. त्यात वेळ, गटनिर्मिती आणि प्रशासकीय बाबींचा समावेश असावा, जेणेकरून प्रत्यक्ष कार्यवाही सोपी होईल. टिप 5. कार्यपद्धती निश्चित करा. तुम्ही संख्यात्मक, क्वांटिटेटिव्ह किंवा गुणात्मक
क्वालिटेटिव्ह किंवा मिश्र दृष्टिकोन यांपैकी कोणती कार्यपद्धती मेथोडॉलॉजी वापरणार आहात हे स्पष्ट करा आणि त्याच पद्धतीनुसार डेटा विश्लेषण करा. टिप 6, निवेदन स्पष्ट मांडा. प्रकल्प लेखनात हेतू, उद्दिष्ट, संशोधकाची भूमिका दर्शवणारे निवेदन स्टेटमेंट स्पष्टपणे मांडा. हे निवेदन तुमच्या कामाचे वचन आणि चिंतन असावे. टिप 7, योग्य सादरीकरण करा. संकलित माहितीची पद्धतशीर मांडणी करा. सादरीकरण ज्ञानवर्धक आणि प्रभावी असावे. मदत करणाऱ्यांचे आभार मानणे विसरू नका. टिप 8, दृश्य साधनांचा वापर करा. गोळा केलेली माहिती अधिक मूर्त स्वरूपात दर्शवण्यासाठी आकृत्या, नकाशे, तक्ते आणि चित्रांकन यांचा योग्य वापर करा. यामुळे प्रकल्पाला अधिक विश्वसनीयता मिळते. टिप 9, निष्कर्ष अचूक लिहा. प्रकल्पाच्या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष कन्क्लुजन्स हे तुमच्या सुरुवातीच्या गृहीतकांवर आधारित असावेत आणि ते संक्षिप्त आणि सत्यता दर्शवणारे असावेत. टिप 10, अहवाल परिपूर्ण करा. प्रकल्पाच्या शेवटी तयार केलेला प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट हा प्रकल्पाचे सार असतो. यात संपूर्ण कार्यप्रणाली, उद्दिष्टांची पूर्तता आणि प्रकल्पाची व्याप्ती यांचा समावेश असावा. आता काही बहुपर्यायी प्रश्न आलेत, MCQs पाहूया. प्रोजेक्ट या शब्दाचे मूळ कोणत्या लॅटिन क्रियापदातून आले? प्रोसेर. रॅशनल. प्रोजेक्ट हा शब्द मूळ लॅटिन प्रोसेर पुढे ढकलणे या क्रियापदातून आला आहे, ज्याचा अर्थ जी गोष्ट पुढे ढकलली जाते असा होतो. MCQ 2, प्रकल्पाच्या 3 मुख्य पद्धतींमध्ये टप्प्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? प्रकल्प नियोजन आहे. प्रकल्प मूल्यांकन अहवाल. रॅशनल. प्रकल्प मूल्यांकन अहवाल हा प्रकल्पोत्तर कार्यवाही आहे. या अंतिम टप्प्यात भाग असतो. तो स्वतःहून स्वतंत्र मुख्य टप्पा नाही. मुख्य टप्पे नियोजन, कार्यवाही आणि प्रकल्पोत्तर कार्यवाही आहे. प्रश्न 3, MCQ 3, प्रकल्प लेखनात संदर्भ साहित्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता स्रोत महत्त्वाचा नाही? वैयक्तिक अंदाजपत्रे. वैयक्तिक अंदाजपत्रे हा प्रकल्पाच्या संशोधनाची थेट माहिती देणारा स्रोत नसून तो प्रकल्पाच्या खर्चाशी संबंधित आहे. संदर्भ साहित्यात पुस्तके, लेख, डेटा यांचा समावेश होतो. संशोधन प्रकल्प करताना उद्दिष्ट निश्चित करणे का आवश्यक आहे? संशोधन प्रकल्प करताना उद्दिष्ट निश्चित करणे का आवश्यक आहे? तर प्रकल्पाला योग्य दिशा देण्यासाठी. प्रकल्पाची उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ह निश्चित केल्याने प्रकल्पाला स्पष्ट दिशा मिळते आणि संशोधन कार्य कशावर लक्ष केंद्रित करायचे हे ठरवते. MCQ 5, संख्यात्मक कार्यपद्धतीमध्ये खालीलपैकी कशावर अधिक भर दिला जातो? आकडेवारी, गणना, आलेखांवर. रॅशनल काय? तर संख्यात्मक पद्धतीमध्ये आकडेवारी, गणना, आलेख यांचा वापर करून डेटाचे सांख्यिकीय विश्लेषण केले जाते. तर गुणात्मक पद्धतीत अनुभव आणि संकल्पनावर भर असतो. MCQ 6, चांगल्या प्रकल्प शीर्षकाचे टायटल मुख्य वैशिष्ट्य काय आहे? ते वस्तुनिष्ठ आणि मर्यादित असावे. प्रकल्प शीर्षक नेहमी वस्तुनिष्ठ, मर्यादित आणि संशोधकाच्या अवक्यातील असावे, जेणेकरून ते विषयाचे नेमके स्वरूप दर्शवते. MCQ 7, प्रकल्पोत्तर कार्यवाहीमध्ये शिक्षकांनी काय करणे अपेक्षित आहे? आलेल्या अडचणीवर चर्चा करणे आणि मूल्यांकन करणे. प्रकल्पोत्तर कार्यवाहीमध्ये चर्चा करणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि प्रकल्पाचे अंतिम मूल्यांकन करणे हे शिक्षकांची महत्त्वाची कार्य आहेत. MCQ 8, प्रकल्प अहवालातील निवेदन कशाचे विश्लेषण असावे? संशोधकाचे वचन आणि मनन चिंतन याचे विश्लेषण असावे. निवेदन हा संशोधकाचा हेतू असून संशोधकाचे वचन, मनन आणि चिंतन यावर आधारित असावे लागते. MCQ 9, प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि अधिक विश्वसनीयता प्राप्त करून देण्यासाठी कशाचा वापर आवश्यक आहे? आकृत्या, नकाशे, चित्रांकन. आकृत्या, नकाशे, तक्ते, चित्रांकन यांच्या वापरामुळे गोळा केलेले माहिती अधिक संदर्भासह स्पष्ट होते आणि प्रकल्पाला मूर्त स्वरूप मिळते. प्रकल्प अहवाल हा घटकाला प्रकल्पात कशाचे स्थान दिले जाते? प्रकल्पाचे सार म्हणून स्थान दिले जाते. प्रकल्प अहवाल लेखन हा प्रकल्पाच्या सर्व तपशिलांचा समावेश असल्याने त्याला प्रकल्पाचे सार मानले जाते, जो प्रकल्पाची व्याप्ती दर्शवतो. एका वाक्यात उत्तरे आलेले आहेत. प्रकल्प शब्दार्थ लिहा.
प्रकल्पाला इंग्रजीत प्रोजेक्ट म्हणतात आणि याचा मूळ अर्थ जी गोष्ट पुढे ढकलली जाते किंवा अग्रक्रम असा होतो. प्रकल्प म्हणजे काय? प्रकल्प म्हणजे विशिष्ट ध्येय साधण्यासाठी काळजीपूर्वक नियोजित केलेले आणि शास्त्रीय संशोधन किंवा शिस्तबद्ध अभ्यासाने समाविष्ट केलेले कार्य होय. प्रकल्प लेखन पद्धती म्हणजे काय? प्रकल्प लेखन पद्धती म्हणजे प्रकल्पाचा विषय, संकल्पना, उद्दिष्टे, गृहीतके, संशोधन पद्धती, निष्कर्ष आणि संदर्भ इत्यादी सर्व घटकांचा सविस्तर पद्धतशीर विचार केलेले लेखन म्हणजे प्रकल्प लेखन पद्धती होय. प्रकल्प लेखनात निष्कर्ष किती महत्त्वाचे आहेत? अ, प्रकल्प लेखनात निष्कर्ष अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते प्रकल्पाच्या अभ्यासातून हाती आलेले अंतिम निष्पन्न म्हणजे सार असून ते संशोधनाच्या उद्दिष्टांची पूर्तता करतात. प्रश्न 5 प्रकल्प लेखनाची उद्दिष्टे कशी असावीत? प्रकल्प लेखनाची उद्दिष्टे निश्चित ध्येय दर्शवणारी, स्पष्ट मांडलेली आणि प्रकल्पाला योग्य दिशा देणारी असावीत. तर फ्रेंड्स, आपण हा संशोधन शास्त्रातील घटक 4 उपघटक प्रकल्प अथवा प्रबंधिका, संकल्पना आणि स्वरूप या घटकाचा आपण संपूर्ण माहिती मिळवलेली आहे, अभ्यास केलेला आहे. प्रकल्प म्हणजे काय? प्रकल्पाचे प्रकार कोणते आहेत? प्रकल्पाचे घटक, प्रकल्प कसा लिहिला जातो? प्रकल्प लेखन कसं झालं? पद्धती काय आहेत? प्रबंधिका लेखन काय असतं? त्यांचे संकल्पना आणि स्वरूप आपण स्पष्टपणे हाताळलेले आहे, समजून घेतलेला आहे. तर हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल, त्याचं आकलन चांगलं करता येईल. तर आज आपण इथंच थांबूया. तर हा घटक समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पाहत राहा. तर धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया.